हॅलो, मी सुनीता कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. पहा, आज आपण काय बनवणार आहोत. संक्रांत पण जवळ आलेली आहे आणि मस्त आपण अशा गुळाचा पाक न करता आपल्याला तिळाच्या वड्या बनवायच्या आहे. त्या कशा बनवायच्या आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पाहू शकता तुम्ही, अगदीच म्हणजे पाकाची अजिबात झंझट नाही, काही नाही आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने अजिबात न बिघडता आपली जी ही वडी आहे ही तयार होणार आहे. पहा, एकदम मस्त आणि एकदम चवीला पण खूप छान लागते. इथे मी गावठी तीळ वापरलेली आहे. तर तुम्हाला पांढरी तीळ वापरायची असेल तरी वापरू शकता तुम्ही, किंवा त्यामध्ये शेंगदाणे वगैरे पण घालू शकता. पण यामध्ये मी फक्त तीळ वापरलेली आहे आणि गूळ वापरलेला आहे. बघा, आणि त्यामध्ये चकाकी येण्यासाठी आपण काय करणार आहोत ते देखील आपण बघणार आहोत. आपल्या वड्यांना एकदम सुंदर आणि एकदम छान अशी चकाकी येणार आहे. तर चला, तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. बघा, अशा छान अगदी ह्या वड्या आपल्या तयार होणार आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी एक वाटी घेतलेली आहे. बघा, तुम्ही पण तुमच्या घरात जी पण वाटी असेल ती सेट करून घ्यायची आहे. त्या वाटी भरून मी इथे तीळ घेतलेली आहे. अगदी छान, अगदी आपली निवडून घ्यायची आहे आपल्याला तीळ एकदम मस्तपैकी, आणि मीडियम गॅसवरच आपल्याला कंटिन्यू ही हलवायची आहे आणि अगदी 5 मिनिटात आपल्याला ही तीळ अगदी छान मस्तपैकी गरम करून घ्यायची आहे. आणि गरम झाली कसं समजायचं, ती अगदी तडतड उडायला पण लागते आणि लगेच त्याचं अगदी ती फुगते पण, अशी आपल्याला लगेच त्याची ओळख आहे. तर ही आपली अशी तीळ बघा किती छान अशी मस्त भाजून झालेली आहे. इथे मात्र गॅस अजिबात जोरात करायचा नाही, नाहीतर मग आपली तीळ ही अगदी जास्त भाजलं जाईल आणि आपल्या वड्यांना अगदी कडवट चव येईल. आता बघा, ही तीळ छान अशी मस्त भाजून झालेली आहे. तर मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. त्याच कढईमध्ये आपल्याला अगदी 1 ते 1.5 चमचा फक्त पाणी घालून घ्यायचं आहे. आणि त्याच ज्या वाटीने आपण तीळ घेतलेली होती त्याच वाटीने आपल्याला हे जो गूळ आहे तो अगदी मी किसून ठेवलेला होता, तो आपल्याला अगदी किसूनच घ्यायचा आहे आपल्याला, किंवा बारीक बारीक तुकडे जरी केले ना की आपल्याला म्हणजे गूळ विरघळायला अजिबात वेळ लागत नाही. तर मग मी हा असा आपल्याला छान असा मस्त विरघळवून घ्यायचा आहे आपल्याला. पाहू शकता तुम्ही, अगदी 5-1 मिनिटात तरी तो विरघळून जातो. पण मात्र आपल्याला याला सोडायचं नाहीये, कंटिन्यू आपल्याला याला स्टर करत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे. बघा, अशा प्रकारे आपला हा म्हणजे जो गुळाचा पाक होणार आहे हा एकदम साध्या सोप्या पद्धतीने अजिबात बिघडणार नाही. अगदी स्लो गॅसवरच आपल्याला करायचा आहे तो, म्हणजे तो जळणार पण नाही. तोपर्यंत आपल्याला इथेही तीळ जी आहे 2 बॅचेस मध्ये वाटून घ्यायची आहे. बघा, आणि वाटताना मिक्सरमध्ये ग्राइंड करताना अगदी पल्स मोडवरच आपल्याला करून घ्यायची आहे, नाही तर मग ते तिळाचे ऑइल निघत जाते. बघा, आपली ही एक बॅच झालेली आहे. अशाच प्रकारे मी ही दुसरी बॅच पण करून घेत आहे. इथे पण बघा, स्लो गॅसवर आपण हा गूळ विरघळवून घेणार आहोत. पहा, छान अगदी विरघळतोय आहे हा, आणि याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. मध्ये 1-2 सेकंदासाठी मी सोडलं होतं, कारण मला तीळ बारीक करून घ्यायची होती. तुम्ही आधी करून घेतली तरी चालणार आहे. बघा, आता छान मस्तपैकी फेस आलेला आहे त्याला. तर आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पाक झाला की नाही बघण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे ही. त्यामध्ये 2 ते 3 आपल्याला टाकून बघायचे आहे आणि आपल्याला बोटाने छान अगदी हा पाक गोळा करून बघायचा आहे. आणि त्याची गोळी झाली समजायचं की आपला हा पाक तयार झालेला आहे. बस, मग इथे आपल्याला जास्त वेळ ठेवायचा नाहीये. आता यामध्येच आपण जी तीळ बारीक करून घेतलेली होती मिक्सर ग्राइंड मध्ये, ती आपल्याला यामध्ये पूर्ण टाकून घ्यायची आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटच फक्त आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे, जास्त वेळ ठेवायचा नाहीये. पहा, 2 ते 3 मिनिटांमध्ये हे जे मिश्रण आहे आपलं हे कढई सोडू लागेल, म्हणजे आपल्याला समजायचं की आपलं हे सगळं मिश्रण अगदी एकजीव झालेलं आहे आणि आपलं वडी तयार करण्यासाठी हे मिश्रण अगदी तयार आहे. पाहू शकता. आता हे मीडियम गॅसवर आपल्याला इथे करायचं आहे आणि कंटिन्यू आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, हलवायचं आहे. आणि इथे मी सुंठ पावडर आणि वेलचीची पूड आपल्याला टाकून घ्यायची आहे. इथे माझा व्हिडिओ स्किप झालेला असल्यामुळे ते दाखवू शकले नाही मी, आणि सुंठामुळे कसं वास पण खूप सुंदर येतो. आता मात्र इथे आपल्या वड्यांना अगदी छान अशी मस्त चकाकी येण्यासाठी मी इथे 1 चमचा साजूक तूप घालून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. आणि बस, आपल्याला एकदम छान अगदी मस्त हे हलवून घ्यायचं आहे. बघा, हे मिश्रण आपलं कढई सोडू लागलेलं आहे.
बस इथपर्यंतच आपल्याला करायचं आहे, याच्यापेक्षा जास्त करायचं नाही, नाहीतर मग गुळाचा पाक एकदम असा कडक बनेल आणि आपल्या वड्या तयार होणार नाही. आणि इथे एका पोलपाटाला तुम्ही ताटाला म्हणा, पोलपाटाला म्हणा, किंवा आपल्या किचन ओट्याला जरी तुम्ही तूप लावून घेतलं ना तरी चालणार आहे. तर इथे मी अगदी पोलपाटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे. पहा, आणि अगदी गरम असतानाच आपल्याला इथे मी लाटण्याला पण तेल लावून घेतलेलं आहे. त्याने काय होईल की आपलं जे मिश्रण आहे अगदी छान व्यवस्थित लाटलं जाणार आहे. बघा, तुम्ही चमच्याला लागलेलं पण काढून घेतलेलं आहे आणि मध्ये जर तुम्हाला वाटत असेल की लाटण्याला पण थोडं चिटकतंय तर ते पण अगदी काढून परत थोडंसं तेल लावून आपल्याला हे सगळं व्यवस्थित छान असं मस्त एकसारखं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही वाटीच्या साईडने सुद्धा हे पसरवून घेऊ शकता, पण लाटण्याने एकदम छान आणि व्यवस्थित सगळीकडनं सारखं पसरवलं जातं हे पाहू शकता तुम्ही. आणि आता हे ओलं असतानाच आपल्याला यावर मस्तपैकी चाकूने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर मग इथे मी कटिंग करून घेणार आहे. तुम्हाला ज्या पण शेपमध्ये पाहिजे असेल, स्क्वेअरमध्ये पाहिजे असेल किंवा डायमंड शेपमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही कट करून घ्यायचं आहे. बघा, सेंटरला मी 2 अगदी कट मारून घेतलेले आहे आणि त्यानंतर मग बाकीचे आपल्याला हे सगळे कट असे मारून घ्यायचे आहे. बघा, आणि ही प्रोसेस मात्र पटपट करायची आहे, नाही तर मग आपले जे मिश्रण आहे ते अगदी घट्ट होण्यास पटकन होतं आणि आता हिवाळ्याचे दिवस आहे त्यामुळे हे पटकन घट्ट होतं. बघा, तर छान होतात ह्या वड्या. एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि अगदी बिगिनर्स जरी असाल तरी त्यांना अगदी पटकन जमेल, इतक्या सोप्या पद्धतीने इथे मी सांगितलेले आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. बघा, असे काप द्यायचे आहेत. आता मी हे सगळं स्क्वेअर शेपमध्येच कट केलेले आहे. तर अशा प्रकारे हे आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि अगदी 5 ते 7 मिनिटानंतर मग आपल्याला हे चेक करायचं आहे, म्हणजे गार झालं पाहिजे. बघा, इतकं गरम मिश्रण आहे. आपला हा पोलपाट पण खूप गरम आहे. बघा, आपले छान अगदी मस्तपैकी कट झालेले आहे, पाहू शकता तुम्ही. अगदी 5 ते 7 मिनिटानंतर मात्र आपल्याला या काढून बघायचे आहे. पटकन सेट होतात या. पहा, मी तुम्हाला काढून दाखवते आहे. बघा, एकदम छान आणि एकदम मस्त क्लीन निघत आहे आपल्या, खूप सुंदर झालेल्या आहेत ह्या. तर मी तुम्हाला काढून दाखवत आहे. तर ह्या पद्धतीने नक्की तुम्ही एकदा करून बघा. आणि आता संक्रांत पण येत आहे आणि ह्या वड्या कधीही केल्या तरी खूप छानच लागतात. तिळाबरोबर गूळ ही कॉम्बिनेशन खूपच छान आहे, खूप सुंदर लागते ही. बघा, अगदी पटापट निघतायत, म्हणजे आपलं हे मिश्रण पण खूप सुंदर झालेलं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा. बघा, किती सुंदर दिसतायत ना, आणि एकदम छान झाले, एकदम कडक पण नाही आणि काही नाही, एकदम मस्त झालेलं आहे, खुसखुशीत झालेलं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा. माझा व्हिडिओ आवडल्यास मला नक्की कमेंट करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला.